आमची दुनियादारी. आज की आता तुम्ही दोघं पण काही कामाचे नाही राहिला, म्हणून मी हे ठरवलंय की मी आता तुम्हाला दोघांना पण नोकरीवरून काढून टाकणार. शेठजी, प्लीज डोंट डू दिस. बागा तर बाळासारखा आहे, त्याला तुम्ही नका काढू. खरं तर हे आहे शेठजी की टीव्ही चुकून नव्हता खाली पडला, मी जाणून बुजून टाकला खाली. म्हणजे तुम्ही रागावून मला नोकरीमधनं काढून टाकाल. तुम्ही पण मुद्दा म्हणून टीव्ही तोडलात. तुम्ही पण म्हणजे? तुम्ही मुद्दा म्हणून टीव्ही तोडलात. हो. बाघाची नोकरी वाचवण्यासाठी तुम्ही जाणून बुजून तुमचं 20,000चं नुकसान केलं. प्रेमाच्या पुढे पैशाचा काय मोल शेठजी? अच्छा, ठीक आहे. आता मी तुम्हाला दोघांना सांगतो प्रेम काय असतं ते. जरा बाघाला आतमध्ये बोलवा. आता मी तुम्हाला दोघांना काहीतरी ऐकवू इच्छितो. शेर आहे का गझल? प्रेमालाप आहे. ऐका मग, जरा लक्ष देऊन ऐका. मी तर आहेच मूर्ख, कायम चुका करतच असतो. आणि माझ्या चुकीमुळेच तर नट्टू काका मला ओरडले होते. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही नट्टू काकांना नका देऊ प्लीज. मला तुम्ही नोकरीतून काढलं तर हरकत नाहीये, पण तुम्ही बागाला नका काढू. तो नादान आहे, पण मनाचा वाईट नाहीये. अजून तर त्याच्या समोर पूर्ण आयुष्य पडलं आहे. जर तुम्ही त्याला नोकरीतून काढून टाकलं तर त्या बिचाऱ्याचं काय होईल? नट्टू काका, मला माफ करा तुम्ही. मी तुम्हाला चुकीचं समजलं. माझ्याकडून चूक झाली नट्टू काका. आय एम सॉरी. नाही बेटा, सॉरी तर मला म्हणायला पाहिजे. मी तुला बावरीच्या समोर नाही रागवायला पाहिजे होतं. आता मी तुझ्यावर कधी नाही रागावणार. हे नट्टू काका, आता तुम्ही त्याला नाही ओरडला तर तो दुकानातलं काम नीटपणे कसं काय करेल? मग तर मला तुम्हाला ओरडावं लागेल. व्हॉट आर यू सेइंग शेठजी? तुम्ही मला कसं काय ओरडू शकता? तुम्ही तर मला नोकरीमधनं काढून टाकलाय. नट्टू काका, ना मी तुम्हाला नोकरीवरनं काढलंय ना बाघाला नोकरीवरनं काढलंय. हे तर तुमच्या दोघांचं भांडण संपायला हवं म्हणून मी एक छोटंसं खोटं बोललो. का तर तुम्हा दोघांना माहिती पडलं पाहिजे की तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करता. म्हणजे तुम्ही आम्हाला नोकरीवर नाही काढणार आहात? अरे नाही भाऊ, नाही. तुम्ही भलेही जसे पण आहात, पण तुमच्या दोघांशिवाय माझा गुजारा अजिबात नाही. अजिबात काय, कधीच होऊ शकत नाही. अरे बाबा, आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत. आणि हा परिवार माझ्या मूर्खपणामुळे तुटणार होता. बावरीजी तुम्ही, बागेश्वरजी तुम्ही इथे. बावरीजी, बावरीजी आल्या, बावरीजी आल्या, बावरीजी आल्या. फुतरदी फरदई साडी, बम चचडी बम थई जसे थारी बावरी. सॉरी 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 शेठजी. बावरीजी, बावरीजी तुम्ही इथे कशा आलात? स्कूटर वरून. म्हणजे कसं येणं झालं? बागेश्वरजी, मी आले तर होते तुम्हाला भेटायला, पण इथे येऊन समजलं की मी किती चुकीची होते. बावरीजी, तुम्हाला काय म्हणायचं काय आहे? बागेश्वरजी, मी इकडे येण्याच्या आधी गोडाऊनला गेले होते. मला वाटलं तुम्ही तिकडे असाल, पण मगन भाऊंनी मला सांगितलं की तुमचं आणि नट्टू काकांचं भांडण झालंय. जेव्हा मी इथे आले तेव्हा तुमच्या लोकांचं प्रेम बघून माहिती पडलं की या भांडणाला कारणीभूत दुसरं कोणी नाही, मीच आहे. तू? हो फेटालालजी. अरे फेटालाल नाही ग बाई, जेठालाल. सॉरी सॉरी, चुकून मिस्टेक झाली. माझ्या नावासोबतच का चुकून मिस्टेक होते तुझी? माहिती नाही, एखाद्या चांगल्या न्यूमरोलॉजिस्टला दाखवावं लागेल. न्यूमरोलॉजिस्ट? डोक्याचा डॉक्टर. बावरी, दॅट इज न्यूरोलॉजिस्ट, नॉट न्यूमेरोलॉजिस्ट. ओके. अच्छा बाई, आता हे तर सांग की ह्या दोघांच्या भांडणाला कारणीभूत तू कशी काय? मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमात इतकी बुडाले की काही दिसलंच नाही.
हे काय बोलतेस तू बावरी? हेच खरंय नटू काका. जेव्हा तुम्ही बागेश्वरजींना ओरडलात तेव्हा मला खूप वाईट वाटलं. म्हणून मी माहित नाही तुमच्याबद्दल काय काय बोलून गेले आणि याचमुळे तुमच्या दोघांचं भांडण झालं. मी तुमचा राग तर बघितला पण त्यामागे लपलेलं बागेश्वरजींसाठीचं प्रेम नाही बघितलं. मला माफ करा प्लीज. अरे नाही नाही बावरी बेटा, माफी मागायची काहीही गरज नाहीये. तू तर माझ्या मुलीसारखी आहेस. मान्य की तुझं मन साफ होतं, पण मला पण लक्ष ठेवायला पाहिजे की बागा आता लहान नाही राहिलाय. पण नट्टू काका, तुमच्या समोर तर मी नेहमीच लहान असणार आहे. मला माफी देऊन टाका. मग छोट्या, हं? या छोट्या भांडणातून काही शिकलास की नाही? शिकलो ना. काय शिकलास? हेच शिकलो की एक छोटासा गैरसमज कितीतरी मोठ्या भांडणाचं कारण बनू शकते आणि त्याच्यामुळेच कितीतरी अनमोल नाती बिघडू शकतात. भावाभावांच्या मध्ये भांडणं होऊ शकतात. नवरा बायकोंच्या नात्यामध्ये सुद्धा दुरावा येऊ शकतो. हो, आपल्या एका शब्दाने समोरच्याच्या प्रती चुकीचा समज होऊन बसतो. म्हणूनच तर मी म्हणतो की कधी पण काही बोलायच्या आधी 100 वेळा विचार करा, त्यानंतरच बोला. नाहीतर काय, आपल्या कोणत्या बोलण्याचा समोरचा काय अर्थ काढून आपल्यावर रागवेल काही माहीतच नाही पडत. एकदम बरोबर बोललात शेठजी. आणि दुसरं काय माहितीये का बेटा, की धनुष्यातनं निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द एकदा निघाला की निघाला. काही करा, तो परत येऊ शकत नाही. तुम्ही अगदी बरोबर बोललात शेठजी, आणि ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला थँक्यू सांगतो. तुम्ही आणि बावरीने माझे आणि बागाचे डोळे उघडले. बाबा, पण तुमच्या दोघांचे डोळे उघडण्याच्या नादात माझं तर 30,000चं नुकसान झालं ना. 30,000चं नुकसान कसं? या बाघाने 10,000चा मोबाईल तोडला आणि नट्टू काकांनी 20,000चा टीव्ही तोडला. शेठजी शेठजी, यू आर व्हेरी इनोसेंट. मी जो टीव्ही पाडला होता तो तर आधीपासूनच आतून मोडलेला होता, जो आपल्याला कंपनीला परत पाठवायचा होता. आईला नट्टू काका, सेम पिंच. शेठजी, मी पण जो मोबाईल तोडला तो विकण्यासाठी नव्हता, डिफेक्टिव्ह पीस होता. असा पण फेकायचाच होता. खरंच? अरे वा वा, नट्टू काका, बागा, वा. तुम्ही दोघे जितके दिसता तितके मूर्ख नाही आहात. तुम्ही पण. जस्ट जोकिंग. काय बागा? चला बाबा, आता सगळा गैरसमज दूर झाला ना, तर आता पटापट रामसंग कंपनीचा स्टॉक रिपोर्ट आणि अकाउंट रिपोर्ट तयार करा बाबांनो. उद्या तो रामसंग कंपनीचा माणूस येणार आहे ना चेकिंग साठी. बरोबर आहे शेठजी. आता काहीही होऊ दे, पण आम्ही दोघं अकाउंट्स आणि स्टॉक रिपोर्टचं काम संपल्यानंतरच मोकळा श्वास घेणार आहोत. तुम्ही दोघं नाही बागेश्वरजी, आपण तिघं. मी पण तुमची मदत करेन. बावरी, तुम्ही करून द्या शेठजी. एक से भले दो, दो से भले तीन. अरे पण 3 तिगाडा काम बिगाडा झालं तर काय? नाही नाही शेठजी, डोंट वरी, आय विल टेक केअर. कम ऑन एव्हरीबॉडी, लेट्स वर्क. Hey, come on everybody, let's work. Come on everybody, let's walk. Come on everybody, let's work. Come on everybody, let's work. वा बापूजी वा, दोघांचं भांडण संपवण्याचा काय उपाय सांगितला तुम्ही. आता काय टेन्शन नाही. रामसंग कंपनीचा स्टॉक रिपोर्ट आणि अकाउंट रिपोर्ट दोन्ही रेडी होतील.
फायनली स्टॉक आणि अकाउंटचं काम फिनिश झालं. हा नट्टू काका, आता शेठजी दुकानात येतील, फाईल चेक करतील आणि एकदम खुश होऊन जातील. हो, बघा शेठजी अजूनपर्यंत नाही आलेत. कुठे अडकले असतील? आता येतच असतील नट्टू काका. आले, शेठजी आले. वेलकम वेलकम शेठजी. अभिनंदन असो, शेठजी, अभिनंदन असो. अभिनंदन कशाबद्दल अभिनंदन करताय तुम्ही? शेठजी, स्टॉक आणि अकाउंटचं काम झालं. हो, आणि आम्ही स्टॉक आणि अकाउंट रिपोर्ट टेली सुद्धा केली आहे. आपल्या बाजूने काहीही चूक नाहीये. हा. या रेडी आहेत दोन्ही फाईल्स शेठजी. चेक करून घ्या. नाही नाही, मला तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. शाबाश शाबाश नट्टू काका, शाबाश बागा, शाबाश. आता येऊ दे त्या रामसन कंपनीच्या माणसाला, त्याच्या तोंडावर मारणार आहे या दोन्ही फाईल्स. 15 लाख नाही मिळाले. एक्सक्यूज मी रामसंग कंपनीतून आलो आहे अकाउंट आणि स्टॉकचं इन्स्पेक्शन करायला. अरे या ना, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. नाही सगळ्यात आधी हे सांगा की तुम्ही काय पिणार, काय खाणार? तुमच्यासाठी काय मागू? चहा, कॉफी, नाश्ता, फालुदा, आईस्क्रीम, लस्सी, सँडविच? अकाउंट आणि स्टॉकचा रिपोर्ट तयार नाहीये? नाही नाही, रेडी आहे. मग इतका पाहुणाचार का करत आहात? ही तर आपली भारतीय संस्कृती आहे ना भाऊसाहेब. मी जिथे इन्स्पेक्शन साठी जातो तिकडे मी काही खात नाही आणि पित नाही, फक्त इन्स्पेक्शन करतो. हा तर खूप वाकडा माणूस वाटतोय. कुठे आहे अकाउंट आणि स्टॉकची फाईल? कुठे आहे? हो, ठीक आहे, ठीक आहे, घ्या ना, रेडी आहे. अरे बागा, तू खुर्ची घेऊन ये ना. हो हो शेठजी, आत्ता घेऊन आलो. काय झालं? काही गडबड आहे? हे स्टॉक आणि अकाउंट रिपोर्ट बनवली कोणी आहे? या नट्टू काका आणि बागाने काही गडबड तर नाही ना केली? सांगा कोणी बनवली आहे ही रिपोर्ट? या आमच्या नट्टू काकांनी. नाही नाही, बागाने बनवले. तुम्ही बनवली आहे रिपोर्ट? हो, वेल डन मिस्टर बागा, वेल डन. खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही. थँक्यू. मी असं सिस्टमॅटिक काम आजपर्यंत कोणत्याच डीलरकडे नाही बघितलं. हा रागात बोलतोय का खरोखर कौतुक करतोय? म्हणजे तुम्हाला तो 15 लाखांचा हिशोब मिळाला ना? हो बिलकुल बिलकुल. बागाजीच्यामुळे सगळे डाऊट्स क्लिअर झाले, सगळा हिशोब मिळाला आहे आणि तुमचं पूर्ण अकाउंट क्लिअर आहे. अच्छा. मी तर रामसंग कंपनीला रेकमेंड करेन की तुमच्या एजन्सीला 3 वर्ष नका वाढू, म्हणजे 5 वर्षांसाठी वाढवावी. अरे वा, हे नट्टू काका बागा. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सो मच. तसं आम्ही चांगलं वाईट जे काही शिकलो आहे ते आमच्या शेठजींकडून शिकलो आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स जेठालालजी, तुमच्याकडे खूपच हुशार स्टाफ आहे. काय आहे ना की आमच्या कंपनीकडे खूपच मूर्ख स्टाफ आहे. आमच्या स्टाफच्या चुकीमुळे तुमच्याकडे इन्स्पेक्शनचा लेटर आलं, हो, नाहीतर इन्स्पेक्शनची गरजच नव्हती. तेच तर. अहो, तुमच्या कंपनीच्या लेटरनी आमच्या शेठजींची झोप उडवली. आय एम रिअली सॉरी. एक गोष्ट बोलू जेठालालजी, ज्यांच्याकडे असे कामगार असतील त्यांच्या आयुष्यात कोणतंच संकट असूच शकत नाही. तुमच्या नजरेत असे अजून कोणी कामगार असतील तर प्लीज आम्हाला सांगा, आम्ही त्यांना आमच्या कंपनीमध्ये नोकरी देऊ. अरे काय सांगू तुम्हाला, तुम्ही कोणाचं कौतुक करताय? चला तर मग मी जातो. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. रामसंग कंपनीने एक्स्ट्रा ऑर्डर दिली. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. रामसंग कंपनीने एक्स्ट्रा ऑर्डर दिली. वा 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 शेठजी, कमाल झाली. हे तर एक्सपेक्टच केलं नव्हतं. 5 वर्षासाठी एजन्सी वाढवली. बघितलं, आपण तर विचार पण केला नव्हता. 3 वर्षांच्या जागी 5 वर्षांचा सरळ. वा बाबा, मज्जा आली. वा देवा, थँक्यू.
मी एक काम करतो, मी घरी जाऊन बापूजींना ही आनंदाची बातमी देऊन येतो. हा हा तोपर्यंत तुम्ही जरा दुकान सांभाळा. हा ठीक आहे. जी जी शेठजी जी. अरे वा टपुडा, इतर मस्त जागा आहे. होय आजोबा, खूप मस्त जागा आहे. आजोबा, मम्मी आली ना की आपण सगळे एकत्र जाऊया. बापूजी 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 हो. अरे जेठ्या, तू आता यावेळी इथे बापूजी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. असं काय? बापूजी तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या उपायामुळे नट्टू काका आणि वाघाचं भांडण मिटलं. हो, हे तर तू सांगितलंस रात. हो, मग त्यानंतर काय झालं बापूजी, काल रात्री बसून दोघांनी त्या रामसंग कंपनीचा स्टॉक रिपोर्ट आणि अकाउंट रिपोर्ट तयार केला. आणि तो रिपोर्ट आज त्या रामसंग कंपनीचा माणूस आला होता ना, त्याने बघितला तर तो एकदम खुश झाला बापूजी. तर तो बोलला की मी तुमच्यासाठी रामसंग कंपनीकडे शिफारिश करीन तर तुमची एजन्सी 3 वर्षांच्या जागी 5 वर्षांसाठी वाढवली जाईल. हे, अरे वा वा जेठ्या, ही तर खूपच मोठी आनंदाची हो, बातमी बापूजी, आहे. हो. पप्पा, हे तर मस्तच झालं. हो, एकदम बेटा. त्यासाठीच बापूजी हे घ्या, मी मिठाई घेऊन आलोय, तोंड गोड करा बापूजी. हो. तुम्ही घ्या ना, मी घेतो. टपुडा घे. हा तुम्ही घ्या ना. घेतो. आहा. हे घे, आधी तू हो. तोंड गोड कर. हे घ्या पप्पा. Alright. कॉंग्रॅच्युलेशन. बापूजी वा, आजोबा. जेठ्या, हम्म. आज मंदिरात जा आणि देवाला 1101 रुपयाचा नैवेद्य दाखव. जरूर जरूर बापूजी, जरूर. बापूजी तुम्ही आशीर्वाद द्या की यापुढे कधी नट्टू काका आणि बागाचं भांडण नाही झालं पाहिजे आणि ते दोघे असंच मन लावून गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करत राहूत. हो जेठ्या, तू काळजी नको करूस. काही भांडणं अशी असतात ज्याने नाती बिघडत नाहीत, आणखी मजबूत होतात. नटू आणि बाघाचं भांडण त्यांच्या नात्याला आणखी मजबूत करेल. वा वा बापूजी वा, काय बोललात तुम्ही बापूजी वा. भांडण करून जर मैत्री अजून मजबूत होते तर मग मी टप्पू सेनेसोबत भांडण करून येतो. अरे बाळा, थांब, कुठे जातोय? अरे माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाहीये. आजोबा, मला माहिती आहे, मी तर गंमत करतोय. हे बघ, अरे बेटा, अशी फालतू मस्करी करून घाबरवू नको. हा आणि बेटा तू भांडणावर नाही, अभ्यासावर लक्ष दे. हा, है ना बापूजी. हो, आणि तू तुझ्या तब्येतीवर लक्ष दे. अहो बापूजी, या रामसंग कंपनीच्या टेन्शनमुळे मी 3 दिवसांपासून नीट खाल्लं पण नाहीये. मग बघा, जरा बारीक झालोय ना मी बापूजी आता. अरे तेच सांगतोय जेठ्या, या टेन्शनमुळे 3 दिवसापासून तू नीट काही खाल्लं नाहीयेस. म्हणूनच आता तू दुकानातून आलायस तर चल, आज दुपारचं जेवण आपण तिघे मिळून एकत्र करूया. हा? हो बापूजी. या, हात पाय धुवून घे. मी प्लेट्स लावतो. हा मग बेटा हे जरा फ्रीज मध्ये ठेव हो, बाबा. आणि जरा जेवताना दे बापूजींना, खूप चांगली वाटते त्यांना. हो ना बापूजी. हा. हे देवा, कृपा करा आणि नटू आणि बाघाच्या मध्ये कधीही भांडण होऊ देऊ नका. मित्रांनो, आयुष्य हे लढाईचं मैदान आहे. इथे नवीन नवीन चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतं आणि पर्याय नसतो. तुम्ही चॅलेंजेस पासून तोंड नाही फिरू शकत, पण काही लोक चॅलेंजेस पासून पळतातही आणि काही जिद्दीने तोंड देतात. माझ्या परम मित्राला पण आयुष्यात अशा चॅलेंजेसचा सामना करावा लागला. नट्टू काका आणि बागाच्या भांडणाच्या रूपाने पण तोंड नाही फिरवलं जेठालालने. त्यांनी चॅलेंजेसचा जिद्दीने सामना केला आणि जेव्हा बोलतात ना, तुम्हाला कोणतं काम मनापासून करायचं असेल तर जगापासून हजारो हात मदतीसाठी येतात आणि इथे तर काका जे आहे जेठालालसाठी, त्यांच्या मदतीचा हात सर्वात सक्षम. त्यांनी आयडिया दिली की या भांडणाला कसं मिटवलं जाईल. नट्टू काका आणि बागाच्या मनात जे लपलेलं प्रेम आहे, जे दबलं गेलं होतं, ते कसं जागृत केलं जाईल. आणि शेवटी जेठालालला यश मिळालं. त्याने त्या आयडियाचा वापर केला आणि नट्टू काका आणि बागामधले भांडण मिटवलं. दोन्ही पुन्हा एकत्र आले आणि याहून मोठी गोष्ट काय असू शकते. आणि जेठालालच्या रामसंग कंपनीचं इन्स्पेक्शन पण खूपच छान पद्धतीने संपन्न झालं. पण जेठालालच्या मनात सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की नट्टू काका आणि बागा परत एकत्र आले. आता रुसवे फुगवे तिथेच असणार जिथे प्रेम असेल. तर लहान सहान गोष्टी मनाला नाही लावल्या पाहिजेत आणि अशा गोष्टींना कधी कधी विसरायला हव्यात. जर विसरलात तर प्रेम वाढणारच, नाही विसरलात तर भांडण वाढणारच. पण आयुष्यात भांडण नाही वाढलं पाहिजे, प्रेमच वाढायला हवं. आणि शेवटी नट्टू काका आणि बागाचं जे भांडण होतं ते मिटलं आणि या दोघांच्या मधलं प्रेम परत जागृत झालं आणि इथे परत एकदा सगळं मस्त झालं. पण ही गोकुळधाम सोसायटी आहे आणि इथे रंगबेरंगी अतरंगी माणसं राहतात आणि खूप वेळ आनंद इथे टिकत नाही. काही ना काहीतरी संकट येतच आणि संकट येतच हास्य कल्लोळ घेऊन येतं. गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.